गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आत्ताच झोपेतून उठलोय मी. जायचं होतं 11 वाजता ट्रिपवरती बाहेर निघायला, बट मी उठलोच आहे बरोबर 11 वाजता. ते पण यासाठी कारण की समजून गेला असाल तुम्ही, लाईट गेली. आता अजून थोड्या वेळ झोपलो असतो. बाकी माझ्या पहिला हे लोक सगळे उठलेत. त्याला पटपट तयारी करतो, कालचा व्लॉग एडिट करतो आणि त्याला अपलोड करून मग आपण निघूया. तुला अंघोळ पण झाली? मला उठवायचं ना. आली का लाईट? नाही आली. काय उठवून करू? जायचं बाहेर. वाजले 11:30. 11 वाजता कोणीतरी निघणार होतं. ठीक आहे, 1 वाजता निघू मग. त्या डिश मध्ये चटणी काढून हा डोसा काढून. अंडे आहेत ना बॉईल केलेले? तू गणेशपुरीला जायचं बोलतोस ना? हो. मग नाही आल्यावरती हो. नॉनव्हेज खाऊन जाणार आहेस मंदिरात? ओके ठीक आहे. नाही मला वाटलं तू बॉईल म्हणजे अंडे केले. हा तर पहिलं मला असं वाटतं लेट उठणार तर नाही जाणार, म्हणून मी अंडे बॉईल करून ठेवले. आता बोलतोय 1 वाजता जायचं म्हणून मग मी डोसा बनवते. तर डोश्यासोबत छान पण पूजाने ताक पण बनवून दिलंय. हॅलो फ्रेंड्स, तर जेवढ्या वाजता तिथून निघायचं होतं तेवढ्या वाजता आपण इथून निघतोय घरातून. 4 वाजता. पिंक कलरचं फुल पाहिजे. इथं आलं की बुकूला ना फ्रेंड्स बघा हे फुलं पाहिजे असतात. आता छानपैकी एक पिंक कलरचं आपण बघू. येस, गाडी पाडायची नाही तर फुलं. गाडी बघून थांबली बरं का, पुढे पाठी कोण नाही ते. हे बघा दिसतंय. तर बाय द वे फ्रेंड्स, ज्या टायमिंगला आपल्याला तिथं पोहोचायचं होतं त्या टायमिंगला आपण निघालोय 4 वाजता घरातून. ठीक आहे, थोडंफार मध्ये काय काम होतं, लाईट गेली होती बऱ्यापैकी, तर मॅकबुक पण चार्ज होत होता. आता आपण निघू, बघू ते जवळच एक्सपेक्टेड आहे, हाफ एन आवर 40 मिनिट्स वरती. एकदा फ्युल आपण करून निघू थोडस. तरी मधीच काय पडलं तर तो रोड हे तुंगारेश्वर वाईल्ड सँच्युरी वाला रोड आहे काहीतरी. आम्हाला पण रोड माहित नाही. हा, आपल्याला जायचं ठरलंय म्हणून निघायचंय आपल्याला. निघताना तर नोट नाही गेलं, बट 33786 असं आपण किलोमीटरवरती निघालोय. आणि पेट्रोल पण फ्यूल पण बघून घ्या, हाफ पेक्षा 1 कांडी जास्त आहे. नेहमी सारखं विरार फाट्यापर्यंतच पोहोचायला टाइम लागतो, बिकॉज तिथं मध्ये ट्रॅफिक असतं. 2 एक लेनचा रोड आहे म्हणून टेम्पो आणि ट्रक्स हमेशा असतात त्या रोडवरती. तर इथं आपल्याला गर्दी भेटतेच, थांबून जावं लागतं. आणि आजकाल कोण नाही ते पूजा झोपायला लागली गाडीमध्ये, कधी नाही ते झालं तिथे ते सुरुवातीचा एक्साइटमेंट. हा पूजा, अरे यार डोकं दुखायला लागलंय माझं त्या वासाने. अच्छा, मी परफ्यूम मारलाय. मी घरी जाऊन सगळं परफ्यूम फेकून देणार आहे उद्या. Turn left onto National Highway 48. नको, थांब जरा. In 500. विरार फाटा सोडल्यानंतर आपण पहिला माझं आहे गुजरात साईडला गेलो आणि मग ब्रिज न चढता आपण सर्व्हिस. मी बोलले हा राईट सरळ स्ट्रेट. टायर पूर्ण समोरच्यांचं हे झालंय.
पुढे घे. टायर फाटलाय. पण त्याला कळलं कसं नाही? नशीब कळलं आपल्याला, पण तर नाही समजलेलं. बापरे, हा तोच रोड आहे, आता समजलं मला. बस मागे बस. दिवसा पण तसंच आहे, जेवढं संध्याकाळी आहे तसं पण रात्री होतं. एवढंच की दिवसा थोडस ऊन पण जास्त आहे आणि ट्रक टेम्पो तर भरभरून आहेतच. त्या चला. टायमाला पण तर होते ट्रक टेम्पो. हा, तर किती वाजले आता? 4:20. ठीक आहे. आणि आता गुगल मॅप किती वेळ दाखवतो आपल्याला पोहोचायला 40. गणेशपुरीला? 40 मिनिटं. म्हणजे 5:05 पर्यंत ते बोलतात तुम्ही पोहोचाल. लेट्स सी कधीपर्यंत. हा रोड मस्त एन्जॉय करत करत जाऊ, शांततेत व्यवस्थित ड्राईव्ह करत करत, गोष्टी पाहत रोडवरती काय काय दिसतात. बिकॉज मगाशीच एक थोडंसं एक टायर इकडचं गेलेला दिसला आपल्याला स्टार्टिंग मध्ये, ज्या रोड मध्ये घुसतानाच. एक प्लस एस्केप. इकडे ग्रेट एस्केप आहे. हा, हे काय ग्रेट एस्केप रिसॉर्ट इकडे. टायरची वाट लागते. मी घरी जाणार ना आज. 20 स्पीड लिमिट आहे आणि आपण पण चाललो. बस रोड तर खूप. म्हणूनच या रोडला 40 मिनिटं दाखवतात. हाय जवळ, पण या रोडमुळे तसं दाखवतात. आम्ही आलो तेव्हा ना, लास्ट टाइम आलो होतो तेव्हा या रोडचं काम चालू होतं. तर रोडच्या भीतीमुळे हर जरा गाडी साईडला घेतोय आणि आपली पण चाकं जरा चेक करतोय की काय प्रॉब्लेम आहे किंवा काही नाही. कारण आणि आपण लय सांभाळून चालवतोय, बट ट्रक आणि टेम्पोज समोरून येणारी या लेन मध्ये पण पाठून जाणारे घुसतं. मी तर ओव्हरटेकिंग करायचा प्रयत्न नाहीच करत आहे. छान आहे आतापर्यंतचा रोड एक्सपिरियन्स. आता जरा टायर चेक करतो आणि पाण्याची बाटली घेऊन येतो एक आपल्यासाठी. पाण्याची बॉटल कुठे भेटणार आहे? पाठी दुकान आहे ना, मोठं दुकान आहे, तेच तर बघून थांबलोय मी. नको. हा, हर्ष माझ्यासोबत माझ्यासोबत तू नाही येणार का बेटा? अरे तो डॅडा बॉटल आणायला गेलाय. तर हे काय असं थोडेफार चिप्स घेऊन आलोय. हे आणि ॲपी फिशची बॉटल आणि पाणी. खास करून मला पाणी दे, बिकॉज आय एम शुअर पूजाला भूक लागते पण ती बोलून दाखवत नाही कधीतरीच, म्हणून आपणच तिचा मन ओळखतो आणि घेऊन येतो काय काय. आता हे चिप्स वरून आमची पुन्हा भांडणं होते. मी एकच घेतले बिकॉज तिथे गेल्यावर पण नाश्ता करणार आहे. ऑफकोर्स मीच करणार आहे नाश्ता, पुन्हा कुणाला बाहेरचं खायला आवडत नाही. तर आहे का साईडला ठेवायला जागा? त्याला इथे बसवून घ्यायला पाहिजे ते हा, बॉटल होल्डर बसून घ्यायचं तर लक्षात ठेवा. चाक चेक केलेस? हो, केले. ज्यूस वगैरे पाहिजे नाही. तिथेच पिवा गेल्यावर. हा, दिवसा पण इकडे कोण कायच नाहीये. बाई साहब, हा रोड आहे का काय आहे? ये एकच घर असं व्यवस्थित बांधलेलं आहे आणि एकदम कॉर्नरला, एकदम लास्ट टोकाला आहे, एकदम लांब असं.
काय हे काय एवढं फास्ट? अच्छा, त्यांनी हा खड्डा डॉज करण्यासाठी हे केलं. नाही एवढं ठीक आहे. छान आहे रोड, पण असं वाटतं की यार हे जर हे खड्डे खुड्डे नसते ना फ्रेंड्स, ट्रक मला इतके फास्ट जाताना दिसतात ते, तर ॲक्च्युअलमध्ये जर टर्निंगला असे येणाऱ्या जाणाऱ्या रोडला जर ट्रक टेम्पो एकदम स्मूथ रोड असता तर लय पळाले असते फास्ट, आणि त्याच्यामध्ये काही दुर्घटना होण्याची शक्यता असते. हे खड्डे आहेत ना, त्यामुळे ॲटलिस्ट जरा जागोजागाने ठिकठिकाणी जरा स्लो तरी होऊन गाड्या ट्रॅफिक पुढे पुढे चाललंय, नाहीतर मग खूप फास्ट सुसाट एकदम पळण्यासाठी हे झाले असते. एकतर असं आहे की काय आजूबाजूला हाय पण नाही की काय मेडिकल एमर्जन्सी किंवा काय. आता इथे पण एक रोडचं काम चालू आहे, पण कसं रस्ता येतोय स्मूथ आणि मग खड्डा एक पॅच आहे. काय शेवले काय शेवले म्हणजे भाजी? नाही माहित. तर आता आपण आलोय अशा टप्प्यावरती फ्रेंड्स की हे बघा, आता इथून गणेशपुरी आहे आणि वज्रेश्वरी स्ट्रीट. तर आपण पहिला गणेश गणेशपुरीला जाऊया. चल इकडे 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 लेफ्ट. पहिलं गणेशपुरीला जाऊया. ओके, बांधकाम चालू आहे वाटते, कारण की येताना ऑफकोर्स थोडासा हे झालेला असेल, उजेड कमी झालेला असेल, तर पहिला से जाऊन आलेलं बरं आहे की नाही. गणेशपुरीला जाऊ आणि मग पुढे वज्रेश्वरीला जाऊ. हे कोणतं मंदिर आहे? हे गावदेवी मंदिर. बापरे किती का छान बांधलंय बांधलंय. ना, मस्त एकदम. इथे सोसायटीज पण आहेत. शक्तीपीठ वगैरे म्हणजे इथं प्रॉपर हे आहे, काय बोलतात त्याला, विपसना टाईप सेंटर तर नाहीये. शिर्डी इथेच आहे का गणेशपुरी? दाखव किती वेळ आलो, पोचलो. अरे वा. एंट्री आणि आपण मागे चला गाडी पार्क करायला जागा शोधू आणि जाऊ मंदिरात दर्शन घ्यायला. तिथेच लावावी लागणार आहे. थोडी पुढे उभा करतो ना, बघ थोडं मागे चालत यावं लागणार आहे. चालेल, कारण की इथून रस्ता कमी पडतो, पुढे ऍटलीस्ट थोडा मोठा तरी आहे. गाडी इथेच उभा केली फ्रेंड्स, आणि मंदिर या साईडला आहे कदाचित, तर आपण असं फिरून चालत जाणार आहे त्या बाजूला. काय झोप झाली बेटा तुझी? आतून चाल. फर्स्ट टाइम विजिट आहे आपला तरी. पूजा तू आली कधी इथे? बघू तू आली याच्या पहिला कधी? येऊन गेली गणेशपुरीला? हा इतकी आलेली? अरे बापरे, तुला सांगून गेलेली पूजा ही? हा नाही म्हणजे आम्हाला न सांगता, दोघांनाही न सांगता तो गेलेली? नाही, मग मी नाही गेलेली. घरी होती घरी. फर्स्ट टाइम आले. नाही तू फर्स्ट टाइम ठीक आहे, मी पण फर्स्ट टाइम, बट आपण बोललो ना, आपण जिथं जाऊ तिथं नवीन असल्यासारखं होतं आपल्यासोबत, काहीच माहिती नसतं. तर बघा इथं तरी प्रसादालय करून पण आहे, ते ठीक आहे, बट समोर बघा मंदिराच्या इथेच पार्किंग, आणि आपण कोसो दूर लांब गाडी उभा करून आलोय. समोरच पार्किंग होती, ठीक आहे, जाऊ दे, जे पण होतं पण चांगल्यासाठीच असतं, काही ना काहीतरी रिझन असेल म्हणून गाडी आपण तिथेच उभं केली. चला समोरच मंदिर आहे, जाऊन दर्शन घेऊ आणि थोडासा टाइम स्पेंड करू, कारण की आपल्याला पुढे निघायचं अजून वज्रेश्वरीला देखील. गोळा वगैरे खायचा आहे? नाही. पार्किंग कुठं आहे पण? हा मग बरं आहे, तिथंच उभा गेली आहे की नाही. हा आपली गाडी पण आतल्या बाजूला आहे, आपण एवढं फिरून येण्यापेक्षा इथून पण बघा, डायरेक्ट इथून येऊ शकलो असतो आपण. ते पोरं मगाशी चिप्स खात बसले होते ते काय? समाधी मंदिराकडे जाण्याचा रस्ता बघा, आतमध्ये स्टेपिंग करतात. 1960 भीमेश्वर महादेव मंदिर.
मला वाटलं गणेशपुरी म्हणजे प्रॉपर गणपती बाप्पाचं मंदिर असेल, बट नाही आहे तसं. अजून बरेचसे आतमध्ये छोटे छोटे वेगवेगळे मंदिर आहेत है ना पूजी. हो. आणि इथं काय डायरेक्ट बाबांनी पावन केलेले पाण्याचे कुंड. अरे बापरे, गरम गरम. अच्छा इथे लेडीज येते. पाणी एकदम चटके लागण्यासारखे आहे. बघितलंय रोज बघतो. तुझं नाव सागर. सागर. नाईस टू मीट यू सागर. थँक्यू सागर. पाणी इतकं गरम आहे, चटके लागण्यासारखं. हा पूजा, हा या गरम गरम पाणी एकदम. हो बेटा, किती गरम आहे ना पाणी. ते नको, उडवू नकोस. कुठे पाहायला लागतं होतं पाणी. हा? ते गरम पाणी जातं. तिथून पाया पडतो पहिला तर. अच्छा. किती मस्त मोकळं वातावरण आहे पूजा. छान आहे. गरम पाण्याचा कुंड तर एक नंबर आहे ना. गरम पाणीच आहे त्याच्यात, एकदम चटके लागण्यासारखं. मला असं वाटलं की उन्हाने बिनाने तापतं, पण असलं काही असं नाहीये. एकदम प्रॉपर गरम 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 पाणी. पण आपण पायच हे केले बिकॉज अजून कोणच नव्हतं उतरलं आणि आपल्याला अजून पुढे पण जायचं आहे. चला, चप्पल्स आर ऑन अँड लिव्हिंग फ्रॉम हिअर अँड हेडिंग टुवर्ड्स वज्रेश्वरी. पटकन झालं त्या मंदाने. ए बुगू, 5 वाजता दाखवत होतं, बट आपलं आपण आता इथून निघतोय. वज्रेश्वरीला आपण 6 वाजेपर्यंत पोहोचू. हाफ एन आवर मध्ये पुढेच आहे, 5 किलोमीटर आहे इथून. पोहोचू. बाकी नाश्ता वगैरे पण आपण तिथेच करू ना. बस बेटा खेळणे, बेटा जाईल तिथून खेळणे नाही घ्यायचे. रिसॉर्ट पण आहे इथे एक. गाडी तिथे उभी केली आणि मंदिर इकडे आतमध्ये. हा ट्रेन. हा, हे ट्रेनच्या काय मध्ये काय ह्याच्या पाठची स्टोरी तिथे लिहिलं तर आहे. अरे एकदा कन्नूर रेल्वे स्टेशनला ना त्या रेल्वे अधिकाऱ्यांनी ह्या कोचमधून बाबांना उतरवलेलं, का तर त्यांच्याकडे तिकीट नव्हतं. मग ज्यांनी तिथं उतरवलं ना, तिथं ट्रेन बंदच पडली. आणि मग नंतरला त्यांना समजलं ना जसं की असं असं आहे, तसं मग त्या लोकांनी परत बाबांना क्षमा वगैरे मागून त्यांना बोलवलं. नंतर मग ट्रेन चालू झालेली. त्याच्यामुळे ट्रेन बंद पडलेली, त्याचाच हा गिफ्ट केला त्यांनी, हा कोच डब्बा संस्थेला. नाईस स्टोरी. म्हणजे ग्रेट टू नो दिस फॅक्ट. पूर्णचा पूर्ण डब्बा गिफ्ट केला आहे. किती लांब दाखवते? 5 मिनिटं, आता 4 मिनिटं. आलो. म्हणजे हा आहे बघ. थांबू का इथे? मंदिर कुठे? मंदिर कुठे? मंदिर जास्त लांब आहे का? किती होते चार्जिंग? पार्किंग फ्री आहे. पार्किंग का पैसा नाही, दुकानचं खाली मला पुणे लेकर जाणार नाही. पार्किंग फ्री आहे. काय मला फुल घ्यायचं? टीव्हीला ओटी वगैरे घेऊन जा आपल्याकडून, पार्किंगचे पैसे नाहीये. अरे थांबव ना आता. काय करते? ओटी घ्यायची तू? गाठ वगैरे घेऊन जा आपल्याकडे. अवश्य गाडी दिवस पाच. मंदिर समोरच आहे फ्रेंड्स, म्हणून आपण गाडी इथेच थांबवली आहे. दादा बोलले की इथेच थांबव, पार्किंगचे चार्जेस नाही आहेत. फक्त त्यांच्याकडून थाळी घ्यावी लागेल, ओटी घ्यावी लागेल. हे चला झालं अरे ना. हे घे ना, हात पुस ना बेटा, हात पुसून घ्या. आणि हे कशाला एवढं बेटा? हे तुझी कुठून आलं आहे ना ती. अरे, दाखव इथे थोडा हाफ दे मला, लवकर संपेल ते.
पकड तिला पकड मी बोलतो बोलतो आणखी बघू लोक चल. येतात. गाडी पण पार्टी स्पार्क केली आणि ती ओटी पण घेऊन टाकली. तुमचे व्हिडिओ दररोज बघते म्हटलं दिसतात डेली बघते हा, विरार. जॉब सोडला खूप आनंद झाला मला वाटायचं कधीतरी भेटा मला नाही, आज असंच प्लॅन झाला कालपासून होता की आज जाऊया करून तर आपण हे कसं पुण्यात अच्छा. आमचं गाव आहे बाय बाय. ते मंदिर जवळच आहे वाटतं कारण की सगळे इथूनच एंट्री करतात आहे. पूजा आपण हे ज्यूस वगैरे आल्यावरती पिऊया की आता? पहिलं वरती जाऊन येऊया ना. अच्छा इथे पण हा एंट्रीला सगळं बिकॉज खरं सांगू फ्रेंड्स आपण दुपारी जेवलो नाही सकाळी डोसे खाल्ले त्याच्यावरतीच आणि मला थोडीशी भूक पण लागली. आल्यानंतर आपण जेवण घेऊ. अरे इथेच चप्पल काढायची आपण गाडीतच काढली असती मग. बरी काढली. फायनली वी आर विजिटिंग. खूप दिवसांपासून प्लॅन होता बट आज चाललंच म्हणजे उशीर झाला तरी पण. पहिले सनसेटला पोचलो थोडा वेळाने सनसेट होईल बट पोचलो. महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी राजराजेश्वरी. मी इथे आले होते पायाला चटके लागतात त्याचे. अरे आता कुठे एवढं गरम नाही ते वाईट वरून चाल वाईट वरून. पप्पा तुमचे फोटो काढ. बट ही वाईट पट्टी मंदिरात आहे. ते मंदिरात आहे मंदिराच्या आवारात आहे. पुढे पुढे पुढे. सगळी झाडं कापून नाही पडायचं खाली शनिदेव असतं अच्छा पायाखाली. मग छातीवर छातीवर. असं हात ठेवून पाय अच्छा पडायचे. पाहिलं नाही. श्रीराम असतो ना ओके हा 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 छातीवरती. अच्छा खाली शनिदेव असतो अच्छा म्हणून छातीलाच हात लावून पाय पडायचा. हे तळा. ओके ओके. हे तळा. इकडे? हे तळा करायला. थँक्यू आई सांगितल्याबद्दल. हा. तुला तिथं महादेव आहे आतमध्ये हे आलो. खूप टाइममध्ये पडत असेल आता त्यात मला मंतर करत होतं त्या ह्याच्यामध्ये कलर्समध्ये हात टाकून काय फुल वील अडकला असेल पालापाचोळा तर साईडला काढू बट नको यार आपण म्हटलं खाणारी माणसं आहेत तर उगाच आपला हात लागून हे नको म्हणून ठीक आहे त्याला आहे त्या अवस्थेतच ठीक आहे ते करतील पण किंवा काही रिझनमुळे ते पाणी थांबलं असेल त्याच्यातून. बाहेर हे बघा इथं कॉटेज विटेज बनतं वाटतं आणि पाठी माउंटेन फिरण्यासारखं ॲक्च्युली खूप आहे. आपण तुला माहिती तुझ्या भाव्या कुठं आहे ते ठीक आहे. असं येऊन या ठिकाणी असं मला हे केलं ना मी तिथं पाया पडायला गेलो महादेवाच्या आणि बघा इथं काय चाललं असली मस्करी. पण तू घाबरलेलास हा ना. मग घाबरलं तर काय तिथून लांबून विचारलं माझं हवा फुटली पूर्ण टायरची. त्या डोक्यात किती भीती झाल्यासारखं झालं ते. फायदे फ्रेंड्स हे मी येण्या अगोदर वाचलं पण होतं मंदिराबद्दल. अराऊंड 1769 का 17च्याच काळामध्ये बांधण्यात आलं होतं चिमाजी अप्पा यांच्याकडून. 6:30 पर्यंत झालं पण सगळं काय. आता नाश्ता घरीच करूया की इथं करून जाऊया? बघू इथे काय भेटलं तर नाही तर घरी. नाही तर घरी पण जाऊ शकतो जवळच आहे घरापासून हाफ एन आवर 40-50 मिनिट्समध्ये. चप्पल घाल ही बघ तुला तरी सरळ घालायला दे. ती मुद्दामूनच उलटी घालते चप्पल. ते मंदिर
ताई बोलले की एका ताईंना मी विचारलं ह्याच्या आतून वाटतं ते. तुमचं नाव? सूर्या सेन विघ्ने. सूर्या. नाईस टू मीट यू सूर्या. मुलगी आहे ना पार्टी से. काय घेता थंडा वगैरे? घेऊनच आलो आता. निघायचं पण आहे ना अंधार होण्याच्या पहिला. पुढे सरळच आहे का तो रस्ता? इथे पुढे सरळ अच्छा या ना, घेतील तर कॉफी माझ्या नाही नंतर परत कधीतरी व्हिडिओ छान असतात थँक्यू. बघतो मी. हा, चला थँक्यू दादा. आय थिंक फ्रेंड्स तो नदीवाला रस्ता समोरच आहे. मंदिरापर्यंत फ्रेंड्स जेवढे किलोमीटर चाललेले आता नदीपर्यंत बघू कितीपर्यंत होत ते. झालं आता काय आपलं मेन दर्शन होतं ते आपलं झालं. आता थोडं फिरून ते नदीकडे जाऊ, थोडं 5-10 मिनिटं स्पेंड करू आणि मग निघताना काहीतरी असं नाश्ता करून निघू. ओके बघा असंच. इकडे तर हॉटेल आहेत दिसतात. ती भाजी काय होती मी विचार करते नेमकं काय तो प्रकार होता. ते केळाच्या भारी सारखंच असेल रे ते. ऐक हे आहे ना, ना आता इथून इकडे जायचं का तिकडे जायचं? सरळच आहे बोलले ते. सरळच आहे. इथून तर नसेल रे, ही पण गाडी इथूनच चालली आहे. ते पण तिथे जायचंय. तिथे आहेत लोक सगळे. व्हॉट अ व्ह्यू. असा एकदा व्ह्यू कुठे होता? नाशिकला ना, हा है ना? वाव. हे तिकडे तेव्हा पुढे तिथे जायचंय हर्ष. कुठे तेव्हा तिकडे पुढे जायचंय. मंदिर आहे ते? हा तुला मागे घ्यावी लागेल गाडी. हा ठीक आहे पण या पूलवरून तरी जाऊ थोडं. काय देव काय देव ती छान वाटतं यार ऍक्च्युली. पण ही नदी खरंच कोणते याचं नाव पण नाही दिलं नदीचं कुठे. तू तिथे सगळे लोक आहेत म्हणजे तिथे जायचंय. त्या साईडला हा तेव्हा तिथे. हा आता खेळणं चालू आहे. विचारपूस करत 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 आपण थोडं खाली तरी आलोय. करायची का इथं सुबा का पुढे जाऊया? पुढे जाऊया. इकडे अच्छा हॉट स्प्रिंग्स इकडे आहेत. वाव नाईस स्पॉट. स्कूटीने इथं ना जबरदस्त येणं होईल. स्कूटीने रोक टोक आहे की नाही. चला इथंच गाडी उभा करतो. बस आहे. मग तू ओरडण्यासारखं करते बेटा, मग सगळे ओरडणारच ना तुला. म्हणजे आपला बॅकअप प्लॅन होता फ्रेंड्स. हे बघा पिशवी मध्ये. हा डुबायचं नाही, थोडस पाण्यात पाय बी टाकून यायचं आपल्याला. थोडंसंच पाण्यात अजिबात उतरायचं नाही, बस थोडासा पाय भिजवायचा. आणि या पोरीने सगळे वेफर्स आणले होते बघा. पूजाचं म्हणून बरोबर असतं मॅनेजमेंट. तर फ्रेंड्स बुग्गू आणि मी आता बघा सध्या या गेटअप मध्ये फुल पॅन्ट आणि शर्ट आणि बुग्गू पण ह्याच्यामध्ये. आता आम्ही पटकन थोडासा बदलाव दिसेल ऑन द काउंट ऑफ 3. 1 2 3. अरे मग असं पाय भिजल्यावरती टॉवेलनी पुसायला नको म्हणून बेटा उठ. हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घेऊन आलोय. जस्ट पूर्ण डुबायला नाही आलोय त्याच्यामध्ये. तुझं मला माहितीये, तुला पाणी दिसलं ना का अंगात काहीतरी होतं तुझ्या. रिएक्शन होणार, आजारी पडणार. चालेल मग पण गुडघ्या एवढं तरी ठीक आहे. गुडघ्याच्या खाली रिएक्शन नाही होत. म्हणूनच तर पायाच्या खालची स्किन घेऊन कुठं पण लावतात ना ऑपरेशन मध्ये. पिक्चर मध्ये मी बघितले, तो रेखाचा एक पिक्चर होता ज्यात तिला मगरमच्छ अटॅक करतं तर तिच्या पायाच्या खालचं स्किन काढून मग तिच्या चेहऱ्यावरती अंगावरती लावतात. चला चेंज करून घेऊ. मी एक गोष्ट तर विसरलोच नाही तुझ्यासाठी घेतलेली, कारण की मी सेंट मारल्यामुळे तिला त्रास होत होता म्हणून गाडीत तिला त्रास होऊ नये म्हणून मी या गोष्टी घेतल्या होत्या. आता ते ठेव नंतर. राधा आणि हे बघ काय घेतलंय, आवळा सुपारी.
ग्रीस लागल्या दरवाजाला पूजा सांभाळून तेव्हा. गाडी तिकडे लांबून इथं दिसत नसेल बट बाटून बाईक चालली तिथं मी गाडी उभी केली आणि आपण आलोय पुढे. असं काही तर तंबू इंबू छोटे छोटे हॉटेल टाईप आहेत बट आपण ते नंतर बघू. पहिलं आपण थोडंसं आतमध्ये जाऊन मस्तपैकी थोडंसं भिजू. म्हणून बघा शर्ट नाही चेंज केलं तर पूजा ओरडते म्हणून पॅन्टच चेंज करून आलं फक्त. आतमध्येच राहायला गाडी. आणलंय मी आणलंय. कशाला मम्मा नको बोलते ना मला जायला. आता मी आलो असतो बेटा. ते फुल आण. ते बाई फुल आणि हा? त्याच्यावरती बस, खाली नको बसूस. हे काय नवीन लॉ अँड रेग्युलेशन काढलं रे मी. असं का बरं? तू ये ना मग, तू पण ये. मी मस्त मी थोडस वरती कर आणि ह्याच्यावरती बसेल. म्हणजे साला स्वतःला पण जायचंय पण हे सगळं दबाव बिवाव सगळं माझ्यावरती. बघी हात पकड, बघी इथे हात पकड. अरे पकड रे बेटा. अरे वा तुझं पाणी गरम आहे पुढे वर. पाय सटक पाय सट. काय मीला नेक्स्ट टाइम नको घेऊन येऊ ना बेटा मम्माला, है ना? वा वा छान आहे. अरे इथं गप्पी मच्छी आहेत, ते मासे पण आहेत पाण्यामध्ये. हो आहे बेटा, आहे बघ. जाऊ दे बेटा, तिथं मच्छीमध्ये छोटे छोटे खेकडे पण असतील बाहेर. लोक तर एकदम आतपर्यंत गेलेत मस्तपैकी भिजायला. इथं काय आहे का? कुठे चालला? इथे बस बेटा, बेडवरती बस. एन्जॉय करतात इथे बघा. तो तर केवढा मोठा माणूस आहे. बस इथे. अरे बस रे. अगं तू पूजा, तुला इथं राजस्थानला नेलं पाहिजे. असं वागते ते पण गेल्यावरती असं वागेल जसं की नको रे, तिला हातपाय नको लागायला. काय करू हिचा. बघा माशी बघा किती सारे आहे ना बेटा. माशी किती आहेत ना? दिसली मच्छी? हे बघ हे बघ हे बघ पावतात. हे बघ कितीतरी. अरे हे काय? बस एक चायची कमी आहे हातामध्ये आणि कांदा भजी. ते सगळं बंद करतात. झालं त्यांचा टाइम बंद करायचं. हो ना, तुला सगळं माहिती आहे. नाही ते सगळं पॅकिंग करतात. हो अरे हो 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 बरोबर. असं पण येऊन ठीक आहे, पाण्यात न डुबताय ना पाय सोडून. मी बाकी तयारीत मी आलोय सगळ्या. मी टॉवेल आणलाय, हाफ पॅन्ट आणली, टी शर्ट आणलाय माझं स्पेअर मध्ये. मी खुशच आहे. खुशच आहे. काय यार कुठला. यू हॅव टू बी इझी ऑन युअर पार्टनर यार. माझ्यासाठी गोष्टी हार्ड नको बनवू. काय ऍड केलंय मी? इझी बनव. मला बोल हर्ष तुझा एन्जॉय कर. मग करतोच आहेस ना एन्जॉय. असं पाण्यात पाय डुबवून. हा मग मग बघ. थोडी मोठी हो बेटा, मग तू बोलशील. अय्या कोणाचं आहे? हे नको बेटा, नाही उचलायचं बेटा. असं नाही उचलायचं, नाही उचलायचं असं. पूजा तिला सांग, पाण्यात पडलेल्या असल्या गोष्टी नाही उचलायच्या बिलकुल पण. कोणाचं माहिती नाही ना आपल्याला. नेव्हर डू दॅट बेटा, नेव्हर. माहिती नाही आपल्याला, मग आपण असं नाही उचलायचं. भिजली पॅन्ट आता असंच चालायचं. हे काय आहे हर्ष? अरे हे पण नको करू. काय पाय वरती घेऊन बसू का गाडी मांडी घालून? चल. तो पडेल त्याच्यामध्ये. तू भिजू नकोस, मी ऑलरेडी सांगितलंय तुला. हे बघा किती मस्तपैकी आरामात पोहतोय बघतो. बेटा टी शर्ट काढ. टी शर्ट काढून घ्या थोडं भिजो. टी शर्ट वरती काढ ना टी शर्ट ते जरा. असंच टी शर्ट वर भिज, पण टी शर्ट काढून. चलो तू पाणी पण पितो बिचारा. बेटा पिऊ दे त्याला, पाणी पिऊ दे त्याला. डिस्टर्ब नको करू. चल ये. नाहीतर तू इथंच बस, मी जरा जाऊन आलो पुढे थोडं. अरे पुढे तिकडे त्या टॉवर वरती. ओव्हर स्ट्रिक्टनेस आहे. या ओव्हर स्ट्रिक्टनेसमुळे एक दिवस मी कुठेतरी असा रागात फिरून येईल जाऊन.
बुगू तू काय पिशील बेटा, चहा की कॉफी? चहा, एक कॉफी आणि एक चहा. तू नाही पिणार आहे? हा तू नाही पिणार आहे? मीच कॉफी पिणार आहे. मग तसं बोल ना, पहिला का नाही बोलली? 2 कॉफी एक चहा. येऊ का तिकडे घ्यायला? अच्छा हां हां, बनवली नाहीये, ठीक आहे. चहा. त्या आई स्वतःच विचारायला आलेत सगळ्यांना, म्हणून मी म्हटलं ठीक आहे. त्या किती मस्त आता कम्प्लीट होतोय पिक्चर का. शिर्डीचं मंदिर आहे तिथे बस साईबाबा. हो अच्छा, इकडे हो साईबाबा मंदिर. हो विरार. नाव आय एम अंडरस्टँडिंग वाय युनिवर्स ब्रॉट मी हियर टू स्टे विदिन यू, because the life I wanted, you are giving it to me. Nature, पानी, commercial, developed, nice. हाँ? फोटोग्राफर वगैरे पण आहे. वो होते वो? ते व्हाईट कलरचं ते मंदिर आहे का? नाही रे, मला वाटत तर नाही. पुढे पण एक मंदिर आहे फ्रेंड्स, वाईट. ते मग इथून नदी दिसली असते ना. नाही नाही थँक्यू फ्रेंड्स. मस्त इथे या नक्की रिलॅक्स करायला, चिल करायला. पाणी पण थंड नाही आहे, मस्त कोमट आहे. वाव, एक उशी पाहिजे होती बस, बाकी सॉर्टेड. काय फोटो काढणार तिचा एक. अरे बाबा हे घ्या फोटो काढ. मी काय गेला तुझं फ्लॉवर. भिजव बेटा, मला भिजव. नाही 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 मग मी मारणार तुला, मग तुला मी घेऊन बरं जाणार ठीक मग आहे. मला रील बनवून घ्यायची आहे, अशी पण एक बनवली आहे. बट एक पूजासाठी मला ना खूप टाइमपासून असं होतं की एक आहे ना असं नदी किनारी जागा भेटावी आणि तिथे बसून पूजासोबत गाणं बोलेल. ते माझ्या रीलच्या अकाउंट, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती दिसेल. यूट्यूबवरती नाही टाकू शकणार कॉपीराईट्स म्हणून. तर चला ती रील बनवून घेऊया, ठीक आहे. कोणतं गाणं एवढं मला डेडिकेट करणार आहेस? तुम्ही बघाच माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर. पायाला गुदगुल्या करून जातात इथे. इथे ये. त्या दीदीनी चहा आणला. थँक्यू. ये ते चहा हे देते. चहा कोणाचा आहे? चहा बुद्धीचा आहे आणि कॉफी आपल्या दोघांची. गरम आहे बुकू, जरा थंड होते मग ती. सावकाश जा बेटा, मी बघू गेली फ्रेंड सगळे चहाचे कप द्यायला. अँड पूजा शांततेने घेत जा गोष्टी. आय लव्ह यू, आय एम विथ यू ऑलवेज. हा मग मी शांततेच आहे. बापरे काय करतात आहे, भांडी घासतात आहे. हा. बघा ह्याच्यातच भांडी घासायचं आणि ह्याच्यातच पोहायचं. अरे हा दे त्यांच्याकडे दे. हा बोलू आता. ते बघ त्यांच्याकडे दे. काय चहा? ते बघ त्यांनी सोडलं म्हणे. हा दिवा सोडला तिथे पुढे एक. बट फ्रेंड्स मी म्हटलं पूजा मी ना कपडे काढतो सगळे, काहीच भिजणार नाही, फक्त बॉक्सर घालतो आणि पाण्यात उडी मारून येतो. यार बॉक्सर वर जाणारच नाही आतमध्ये. जाऊ सँडो घालून जाणार तो आतमध्ये. हा मग हा मग एंट्री गेले का ताई? झालं त्यांना विचारा. हा, झालं मला मी समजून हो ठीक. अच्छा झालेत आपले कमी, बट आपण एक्स्ट्रा केलेत बिकॉज आपण यार एवढं ते बेड असं आहे की हा खॉट त्यांच्या हॉटेलचा आहे, जे तिथं बसतील ते इथे एन्जॉय करू शकतील असं काहीतरी वाटतं. चालेल निघूया बेटा, निघूया. हॉटेल केली पुढे चल बेटा, चल आता खरंच चल कार पण स्टार्ट करायच्या, तिथून कार काढावी लागणार आपल्याला. चल बेटा चल. अरे तिला राहू चल ना, तू चल. ती राहील तिथे मछली बरोबर राहून जाईल तू तिथे. दुसरा पण पाय घाल. हे तर पॉइंट्स आपण मिसच केले, आपण तिथं पुढे होतो
तर बघा इथं गरम पाण्याचं कुंड बोलतात, इथे पण चला. नाव इट्स टाइम टू लीव बिकॉज अंधार पण होत चाललंय. पुढचा रोड आपल्याला माहितीच आहे. मीन्स फायनली आपण निघालोय. निघता निघता आपल्याला इथेच झाले 7:45 आणि 7:50 आणि सगळा अंधार झाला ऑलमोस्ट बाहेर. तेव्हा काही लाईट बंद करतो. सगळाच अंधार होऊन बसलाय. आता निघू आपण घरी पोहोचू डायरेक्टली. ओके निघूया. झालं. एका बाळाला बाहेर पाठी झोपून दिलंय कारण की त्याला पूर्ण आंघोळ विंघोळ घालून आपल्या बिस्लरीच्या बाटल्यांनी 2 म्हणजे एक बॉटल पूर्ण वापरली पाय धुवायला अंगात धुवायला आणि त्याला आता मस्त कपडे चेंज करून त्याला झोपवलंय. हॅपी बेटा. हा बस बस बस. पुढे बस स्टँड होता. येऊ पुन्हा लवकरच दर्शनास. कसं होतं पूजा? छान होतं, मस्त वाटलं. सो हाऊ वॉज युअर ट्रिप पूजा? मस्त वाटलं, छान वाटलं. शॉर्ट अँड सिम्पल. छान दर्शन पण झालं. जवळच आहे घरापासून. थोडं पाण्यात पण खेळणं बिणं झालं. जेवढं झालं तेवढं पण छानच आहे. पण बेटा तुला विचारलंच नाही काय. बरं तुझी कशी ट्रिप होती बेटा? एन्जॉय केली? नेक्स्ट टाइम. ओके पूजा, आपण तिला नेक्स्ट टाइम परत घेऊन जाऊ दुसरीकडे. ठीक आहे. हा. आता तुझं पण स्कूल पण स्टार्ट होते ना बेटा, मग होमवर्क करायचं घरी जाऊन म्हणून आपण लवकर निघालो. ओके. अँड होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग फ्रेंड्स. यूट्यूब इतका वेळ दिला त्याच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. अँड बाय द वे आता घरी आपण अरे काय 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 थांब 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 थांब. नाही पण तिने रोड कापलाच नाही पूजा. ती अर्ध्यातून परत रिटर्न गेली. काय झालं? ती अर्ध्यातून रिटर्न गेली बेटा खाली. नाही मी बघितलं, तिला काय नाही झालं. ती ब्लॅक कॅट एकदम एकदम डार्क एकदम बॅटमॅन वाली कॅट बरोबर पुढची गाडी गेली त्याच्यानंतर आपल्या थोडा गॅप होते तरी पण ती क्रॉस करायचं बघत होती. गेल्या आता खूप साऱ्या गाड्या गेल्या. निघूया. डन. निघूया बेटा. बस. निघूया फ्रेंड्स. चला लेट्स गो. दिसतात काय दिसलंच ना आपल्याला काही शेअर करण्यासारखं असेल तर ते क्लिप्स येतील. बाकी व्लॉग करू आपण इथेच पूर्ण. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. भेटू होते नवीन ब्लॉग मध्ये. बेटा बाय कर. तिला अजून पाण्यात खेळायचं आहे.